पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू होईल आणि पहिल्या षटकामध्ये आता कौस्तुभ पाटील आलाय बॉलिंगसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. माफ करा, तुषार बर्गे गोलंदाज आहे. फ्रंट लाईन गोलंदाज, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळख त्याची आहे. तुषार बर्गे बॉलिंगसाठी. स्ट्रायकिंग इनला फलंदाज. स्ट्रायकिंग इनला विराज. पहिला बॉल तुषारचा. पहिलाच बॉल स्विच हिट. चांगला फटका. गॅप मधून बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विराजच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा पॉइंटच्या भरून चांगला फटका. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत विराजच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. चांगली बॅटिंग इथे करत असताना सातत्यानं ओव्हर पिच इथे बॉल टाकलेले आहे तुषार बर्गेनं. आणि चांगलं रूम इथे भेटलाय विराजला. हँड कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे विराजचं. ऑफ साइड ऑफ स्टंप सातत्यानं डिलिव्हर होते बॉल. आणि या 2 बॉल मध्ये धाबा वसूल केलेल्या आहेत 8. पॉवर प्लेचा चांगलाच फायदा इथे उठवत असताना विराज. यावेळेस सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह केलाय. दिशा दिली कबर्सला. सिंगल स्ट्राइक रोटेट झालेली आहे. सिंगल मिळते विराजला आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 9 रन. 9. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये 1 पॉइंट, 1 कव्हर, 1 शॉर्ट कव्हर. या बॉलवरती थोडी गती कमी होती. शपल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वैभवचा, परंतु पायर ते लागलाय त्यामुळे लेग बायचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 10 रन. घनसोली टीमना टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत 10 रन आलेत. चांगली सुरुवात. उत्कर्ष दिवा या टीमची. ओहो, आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. टर्न अँड बाउन्स आला. ही लाईन चांगली आहे तुषारची. पडल्यानंतर पहा बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक होतो आता या ओव्हर मध्ये तुषार बर्गेचं. शेवटचा बॉल शिल्लक. ऑन साइडला टर्न केलाय. खूप चांगला फटका. पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा आरामात इथे प्राप्त केलेले आहेत फलंदाज विराजनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्कर्ष दिबा या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती बिनगडी बाद 12 धावा. वरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 12 रन. ओव्हर नंबर आता 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय विजय भोईर. लेफ्ट आर्म सीमर आहे.
याच्याकडे गती कमी आहे परंतु लेग कटर चांगला टाकतो. वय वर्ष 56-57, अगदी लेजेंड खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय घनसोली टीमची. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुंदन पारकर तिथे झेल सोडला, झेल ड्रॉप झालाय. वैभवचा झेल सोडलाय, सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 13. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, आणि ते झेल सोडलाय तोही वन ऑफ द बेस्ट फिल्टर. घनसोली टीमचा एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याच्याकडे पाहिलं जातं. कुंदन पारकरच्या हातामधून झेल सोडला आणि त्यानंतर मात्र सिंगल प्राप्त झाली. आता फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये तुम्ही पाहता डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय विराजसाठी. शेपलून हुक करण्याचा प्रयत्न विकेट कीपरनं मिस केला परंतु थर्डमॅनला निखिल मडबे बॅकअप चांगला आहे, त्यामुळे ते डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी आहे, हलकासा लेग कटर करतोय. गती कमी आणि गतीनं सातत्यानं बीट करतो हा गोलंदाज प्रत्येक फलंदाजाला. पोलर लाईनचा बॉल, फ्लिकचा फटका, अगदी मनगट्टी साह्यानं चेंडूला बोलवला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मात्र मिळते विराजला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 14. अजूनही विकेट आली नाहीये, म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी आता उत्कर्ष दिवा या टीम कडून केलं असताना विराज आणि वैभवची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस व्ही शेप मध्ये सरळ बॅक टू द बॉलर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अखेर लॉंग ऑफला तोपर्यंत एक धावे ते मिळते वैभवला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 15. खूप चांगली गोलंदाजी विजय भोरे यांची, कुठलाही रूम दिला नाहीये. या ओव्हर मध्ये चौकार सुद्धा आला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा शेपलून हुक करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्नही फसलाय विराजचा आणि बीट केलं विराजला गोलंदाज विजय भोईरनं. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 15. या ओव्हरचा आता शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत 1.5 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15. ओहो, चांगला लेग कटर, बॅटची थिक एज घेतली आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज विराज आउट होतोय. विकेट प्राप्त केली विजय भोईरने या ओव्हर मध्ये. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. उत्कर्ष दिवा गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये 3 धावा देत असताना एक विकेट त्यांना प्राप्त केला, तोही विराटचा एक प्राइस विकेट. का महान खेळाडू या खेळाडूला म्हटलं जातं लिजंड. महान खेळाडू काही एका दिवसात बनत नाहीये मित्रांनो, तर त्यासाठी बऱ्याच वर्षाची मेहनत, बऱ्याच वर्षाची तपश्चर्या क्रिकेटच्या प्रती करावी लागते. एकाच ध्येयानं प्रेरित व्हावं लागतं तरच एखादा महान खेळाडू बनतो आणि या महान खेळाडूच्या यादीमध्ये विजय भोरचं नक्कीच स्थान आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये विनीत पाटील बॉलिंग साठी. ओहो, इथेही विकेट मिळू शकते. कॅचिटचा कॉल. विकेट कीपर बॉलच्या खाली निखिल मडवीनं झेल टिपला आणि फलंदाज इथे आल्या पावली माघारी. वैभव आउट.
चा खिलाडू आगे. बॉलला ऑफ कटर टाकला होता, बॅकफुटला जाऊन ऑन साइडला रॅकेट शॉट डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगल मात्र प्राप्त झाली श्रीकांतला आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 16. पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली होती उत्कर्ष दिवा या टीमची. एक फिरजन टाकलं तिथे 3 धावाला 1 विकेट प्राप्त झाली आणि तिथून कमबॅक झालं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केला, फटका फसलाय. आता कुंदन पारकर इथेही चूक करतोय. तिथेही झेल सोडलाय कुंदन पारकरच्या माध्यमातून. 2 धावा इथे मिळत आहेत. फलंदाज यश पाटीलला 2 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 18. कुंदन पारकर यांच्याकडून 2दा चुका झाल्या या मॅच मध्ये. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 18. 19 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना 2 विकेट्स गमावलेत उत्कर्ष दिवा या टीमनं. घनसुली वर्सेस उत्कर्ष दिवा असा सामना तुम्ही पाहताय. हा बॉल चांगला बॅक ऑफ हँड ऑफ कटर केला होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल फिट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय विनीत पाटील. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली, त्यानंतर मात्र धावा झाल्या नाहीयेत उत्कर्ष दिवा या टीमच्या. या बॉल फटका चांगला मनगटी फटका, क्षेत्ररक्षक आगे, परंतु 1 बाउन्स ओव्हर 2 हुलकावणी देत बॉल सीमा पार, चौकार. अगदी डिग आउट केला होता फटक्याला. कोलमट टप्प्याचा बॉल खोदलाय बॉल फटका. यश पाटीलच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या आता या चौकाराच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 23. 2 विकेटचं नुकसान, 23 धावा उत्कर्ष दिवा टीम. ओहो टॉपेज फटका फसलाय, विकेट किपर बॉलच्या खाली येतोय. निखिल मडबीनं झेल टिपला फलंदाज. यश पाटील आउट. 3ऱ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 उत्कर्ष दिवा. टीमची धावसंख्या 23. खेळ संपला. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 3 गडी बाद 23. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय, त्यासाठी एपी बॉईज नेरुल आणि बीएन ग्रुप कोपरखेरणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या स्वागत कक्षामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23 ला 3. आता लास्ट ओव्हर मध्ये हर्ष म्हात्रे आला बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज संग्राम. 3 विकेट गमावलेत उत्कर्ष दिवा या टीमनं. हर्ष म्हात्रे बॉलिंग साठी आलाय देत ओव्हर मध्ये. नाईक ट्रॉफी तुम्ही पाहताय, अगदी भव्य आणि दिव्य आयोजन. एक देखणीय स्पर्धा व्हीएन ग्रुपच्या वतीनं सेव्ह द ट्रीज झाडे जगवा हे टायटल या स्पर्धेचं आहे. पहिलाच बॉल लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्नच केला नाहीये फलंदाजांना फटका मारण्याचा.
सोडून दिला विकेट किपर जादामध्ये डॉट बॉल. सुरुवात तर चांगली केली हर्ष म्हात्रेनं. बॅक ऑफ हँड टप्पा थोडासा मागे ठेवला. दुसरा बॉल शॉर्ट बॉल पुल केलाय डीप मध्ये. राहुल शेट्टे खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज आउट होतोय. श्रीकांत चौथी विकेट गमावली उत्कर्ष दिबा या टीमनं. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली, त्यानंतर मात्र फारसा फरक पडला नाहीये घनसोली या टीमवरती. कारण विजय भोईरनं चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये 3 धावा देत असताना 1 विकेट त्यांना प्राप्त केला. विनीत पाटीलनं सुद्धा 7 धावा दिल्या आणि तिथेही विनीत पाटीलनं विकेट प्राप्त केला, 2 विकेट्स. आणि हर्ष म्हात्रे त्यांच्यात पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करतोय. इथे विकेट नवीन फलंदाज विशाल आलाय बॅटिंग साठी. 23 ला 4. ओहो इथेही कॅचेटचा कॉल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक विनीत पाटील खूप चांगला झेल पकडतो आणि फलंदाज शून्यावरती. विशाल पाटील आउट. बॅक टू द पेव्हिलियन. तीन फलंदाज आता बॅटिंग साठी चाललाय मैदानामध्ये. दीपेश, हर्ष म्हात्रे काय गोलंदाजी आहे. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेमध्ये कुणी अजूनही हॅट्रिक घेतली नाहीये. तुम्हाला आठवत आहे ज्यावेळेस IPL ललित मोदीच्या नेतृत्वाखाली 2008 साली पहिली IPL आली आणि IPL मध्ये पहिला हॅट्रिक घेण्याचा मान लक्ष्मीपती बालाजी चेन्नई सुपर किंग्स या टीम कडून केलं असताना त्यांना पटकावला होता. IPL मध्ये पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजीने घेतली आणि इथे हर्ष म्हात्रे आता हॅट्रिक घेईल का हे आपल्याला बघायचं आहे. VN ग्रुपच्या नाईक चषकामध्ये पहिल्या हॅट्रिकचा मान हर्ष म्हात्रेला जातो का हे बघायचं आहे. ओहो सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह कॅचिटचा कॉल आहे, परंतु नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. एक धाव इथे मिळताना दिसते दीपेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 24 रन. काय गोलंदाजी केलेली आहे. घनसोली 11 या टीमचं मी कौतुक करेन, प्रशंसा करेन. खास करून विजय भोईर असतील, विनीत पाटील असतील, त्याच्यानंतर हर्ष म्हात्रे आहे. कारण किशोर तुषार बर्गेला फक्त 12 धावा आल्या, तिथे विकेट प्राप्त झाली नाहीये. परंतु या तिन्ही बॉलरने विकेट प्राप्त केलेले आहेत. फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. अजूनही बॉल शोधतोय तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत फलंदाज संग्रामला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते 26 धाबा. 5 विकेट गमावले. जवळ अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला गेलाय. 5 गडी बाद 26 या इनिंगचा आय थिंक शेवटचा बॉल आहे. हर्ष म्हात्रे ओव्हर द विकेटने यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 2 धावे ते कंप्लीट झालेले आहेत संग्रामच्या बॅट मधून. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना उत्कर्ष दिबा या टीमनं धाबा बनवलेल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धाबा आणि 29 धाबांचं एक सोपं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे घनसोली 11 या टीमच्या समोर. 29 टू विन. तर 29 पाठलाग कशा पद्धतीने घनसोली टीम
करणार आहे हे सांगण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला घेऊन जातोय. आमचे दशरथ पाटील सर येथील आमच्या मायक्रोफोनवरती. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेश महाराज. अतिशय दमदार आवाज. 28 धावांची गरज. प्रति षटकामागे 7.25 धावांचं अतिशय सोपं आव्हान. कमी आव्हान शेवटी क्रिकेटर ज्यावेळी कमी टार्गेट असतात ते मुकाबले एकदम तगडे होत असतात. या नंतरची मॅच बीएन ग्रुप कोपरकर आणि एपी बॉईज. डीजे दमदार आवाज. येस 28-29 7.25 धावांचा टार्गेट. 7.25 ज्याने 28 धावा कुठून उत्कर्ष दिवा म्हणजे चांगली गोलंदाजी केली घनसोली 11 संघानं. पहिली जोडी राहुल शेट्टी आणि निखिल मडवी अशी अतिशय भन्नाट विश्वसनीय बेलीची जोडी मैदानामध्ये तैनात. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर वैभव ज्याने पहिल्या सामन्यात दमदार प्रदर्शन केलं आणि बेलापूर सारख्या बलाढ्य संघाला नेस्तनाबूत केलं. येस बॅकवर्ड गई कवा पॉइंट कवा मिड ऑन बॅकपास कोयलेक. वैभव खेळेल राहुल शेट्टी विस्फोटक फलंदाज. आणि हा पहिला चेंडू फुलटा चेंडू हवेमध्ये असेल
काव कॉर्नर आणि हा पहिला धक्का राहुल शेट्टी बॅक टू द डगआउट. अतिशय खरा फटका लॉफ्ट केला होता, एलिव्हेशन नव्हतं आणि जाल्यात फसला ट्रॅपला होता. जरी 7.25 टार्गेट सांगितलं परंतु दमदार आणि पहिला धक्का पहिल्या फिकेचं बदन. धाव संख्या 0वर. वन डाऊन द फलंदाज जाईल हेमंत पाटील. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स घनसोळी विरुद्ध उत्कर्ष दिवा. 4 ओव्हरची मॅच. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. कारण गजानन तुर्बे हजर नसल्यामुळं चालना देण्यात आली घनसोळी 11 संघाला. याच्यानंतर बीएन ग्रुप कोपरखेने विरुद्ध एपी बॉईज नेरुल पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चला वैभव बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. आणि हा शॉर्ट पिच पुन्हा चांगला टायमिंग. चेंडू गेले पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. काहो कॉर्नरला ज्यानं पहिल्यांदा झेल घेतला नंतर मात्र दमदार फिल्डिंग. एक धाव मिळते संघाची. धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हेमंत पाटील बॅटिंग ऑन 1. नॉन स्ट्रायकर निखिल मडवी 8 टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार मैदान, भूमिपुत्र मैदान, जबरदस्त क्रीडा नगरी क्रीडा संकुल आणि हे दमदार आयोजन वैभव नाईक ग्रुप 2025. आगासकर आणि म्हात्रे, आदेश आगासकर अक्षय म्हात्रे येवन जोडी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सलग 3 दिवसाचा अंतिम शेवटचा दिवस. खेळले डावकुऱ्याचा फलंदाज निखिल मडवी. आणि हा यश पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर राहील परंतु फायदा होणार नाही. चांगलं फिल्डिंग. डेप एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळेल संघाचा. टोटल स्कोर झाला 2 वर 1 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नामवंत स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. खेळेल वन डाऊन द फलंदाज हेमंत पाटील. बघा हे लेफ्ट आणि राईट असले की टेन्शन असतंय. आणि हा यशपर्यंत फ्लेक केलाय, खोदून काढलाय परंतु चेंडू जाईल मिड विकेटला. 1 से ज्यादा कुछ भी नाही. कारण टार्गेट जास्त पण अशा जर तुम्ही खेळला तर नक्कीच या देवा चेसेबल आहेत. स्कोर फार कमी आहे. धावसंख्या झाली 3 वर. 7.25 असं जे इक्वेशन असेल. जर एखादी शॉर्ट पिच किंवा हाफ ट्रॅकर असला त्याच्यावर आक्रमकाला हरकत नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. संघाची धावसंख्या 1 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खेळेल विस्फोटक फलंदाज निखिल मडवी. आणि ह्या शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा जोरदार अबेल आणि पंचांना मात्र लेग बिफोर LBW अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न. चेंडूला का सगळा टू डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. धाव संख्या फक्त इनमेन 3 धावा 2 बाद 3. अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामले किपाशी नगण्य स्कोर जरी 28 धावा असल्या आणि दमदार गोलंदाजी. फक्त 4 बॉलमध्ये धावा दिल्या 3. 2 विकेट. अतिशय भन्नाट मारा, सुसाट मारा फ्रॉम वैभव उत्कर्ष दिवा विरुद्ध घनसोळी 11. अशी हे बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज कडवा प्रतिकार. दोन्ही टोळके आमने सामने. आणि हा यश पुन्हा एकदा चांगला फटका आहे पण तो चालला लॉंग ऑफला लॉब ड्राईव्ह.
जर तुम्हाला गॅप शोधता येत नसेल तर नक्कीच, कारण मैदान असं आहे लेदरसाठी उपयुक्त मैदान. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्ट धावा दिल्या फक्त मी 4 धावा. काय गोलंदाजी केली, अतिशय भेदक मारा केला. 6 चेंडू 4 धावा 2 बली असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. उर्वरित चेंडू 18 आणि धावा पाहिजे तब्बल 25 धावांची गरज. 18 चेंडू 25 धावांची गरज. बघा मगाशी 7.25चं टार्गेट होतं, ते आता जाऊन पोहोचलाय 8.33. चला बॉलिंग मार्क दयात दुसरं षटक प्रगती पदावर. रायडा महोदय के चाप करण्याचा प्रयत्न म्हणजे चेंडूला कवच या दिशेनं. चांगले फिल्डिंग, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 5 वर. 5. हॅलो. आउटसाइड द ऑफ स्टंप. हॅलो हॅलो. चला बॉलिंग मार्क तयार. राईट महोदय विकेट. चेंडू जाईल मिडॉनला, ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 7 वर.
आणि हॅकला दिला आहे मिडवे केला चेंडू ट्रॅव्हल केला आहे. चला बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हो द विकेट. ओ येस बॅट इनसाइड एट गेला चेंडू लॉंग स्टॉपला बिहाइंड द विकेट आणि मिळते 4 धावा. नशिबाचा चौकार लक फॅक्टर. टोटल स्कोर झाले तब्बल 22 राहिल्या फक्त इनमीन 7 धावांची गरज. 8 मध्ये 7 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी 7 7 बॉल 7 रन्स लास्ट डिलिव्हरी. बघा मॅचमध्ये कमबॅक केले असं वाटलं होतं परंतु नंतर मात्र हेमंत पाटील जबरदस्त बॅटिंग केली. घनसोली येऊन संघाचा बॅट्समन. 7 balls to go, required 7 runs. आणि हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये झेल बाद. गोलंदाजाच्या डोक्यावरून टोळवायचा होता पण तो एलिव्हेशन नव्हतं. लॉफ्ट केला बराच वेळ हवेमध्ये होता आणि कॅच खाली क्षेत्ररक्षक. राहिलं शेवटचा निर्णय षटक. 6 चेंडू कुंदन पारकर बाद होत आहेत आणि येणारा फलंदाज असेल नितेश पाटील. तुला नवीन फलंदाज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. निर्णायक षटक लाख मोलाचा षटक. अंतिम अखेरचं फायनल ओव्हर. हे सुस्वागतम 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 आगतम स्वागतम. माझे खासदार कार्यसम्राट अभ्यासू नेते सन्मान्य संजीवजी नाईक साहेबांचं आगमन. आणि 5 चेंडूमध्ये धावा पाहिजे. किती? 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्ग तयार. अतिशय दमदार व्यक्तिमत्व कार्यसम्राट आणि अभ्यासू. 20% राजकारण 80% समाजकारण अशी ज्यांची ख्याती आमचे डॉक्टर माझे खासदार आणि प्रथम नागरिक पहिल्यांदा अतिशय कमी वयात ज्यांनी महापौरची माळ घातलेली असे आमचे संजीवजी नाईक यांचं आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नाईक चषक 2025 हे दमदार आयोजन व्ही ग्रुप एवन जोडे आदेश आगशकर आणि अक्षय म्हात्रे यांची ही भन्नाट स्पर्धा. जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता. 5 चेंडू 7 धावांची गरज. बॉलिंग मार्क होता या राईट आर्म होता विकेट. 5 मध्ये 5 या 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 बॉल. शॉर्ट टर्नमॅन शॉर्ट फाईन लाईन बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर लॉंग ऑन डीप मिड विकेट. आणि हा शॉर्ट पे चेंडू आउटसाइड द लेग स्टंप हुक करायचा आहे. दॅट शुड बी वाईड डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन. एक धाव मिळेल. बॉल राहिले 5 धावा पाहिजे 4. अतिशय कमी टार्गेट लोएस्ट टार्गेट.
हो येस पुन्हा दाखल खेळण्याचा प्रयत्न फंबल झालाय. बॅकवर्ड गलीला चेंडू जाईल. एक धाव मिळते. जवळ जाऊन विजयाचे डोळे विजयाची चाऊल. दमदार प्रदर्शन करी उत्कर्ष देव्यासारख्या बलाढ्य संघाला पुन्हा एकदा बॅकवर्डवर जिंकण्यासाठी पाहिजे फक्त इनमेन 3 धावांची गरज. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना इथं सन्मानित करावं. शाल गुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान करावा प्लीज. आदेश आगासकर या स्पर्धेचे दमदार आयोजक येवन जोडी अक्षय म्हात्रे आदेश आगासकर यांना विनंती करतो प्लीज. आणि त्यांच्या तमे समवेत दमदार नगरसेवक माजी कार्य सम्राट गिरीजी म्हात्रे. त्यामुळे जरा इनिंग संपू दे जरा प्लीज. मॅच संपू दे जरा. चला बॉलिंग मार्कवर शेवटचा गोलंदाज. भन्नाट स्पर्धा 2 बलाढ्य टीम एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. एकीकडे घनसोळी दुसरीकडे दिवा. एकाच विधानसभा मतदारसंघातील 2 संघ आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका दमदार टायमिंग. चेंडू जाईल ट्रॅव्हलर मिड विकेटला आणि मिळतील 2 धावा. म्हणजे स्कोर इज लेवल आणि जिंकण्यासाठी निर्णायक विजयासाठी 1 धावेची गरज. आणि फलंदाज बाद आहे का बघूया. येस इज गॉन. अजूनही पाहिजे 2 धावांची गरज. चला न्यू बॅट्समन इज राज म्हात्रे हर्ष म्हात्रे. तर 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय जबरदस्त सामना. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स थ्रिलिंग मॅच. एकीकडे घनसोळी 11 त्यांना बिग फाईट 2 आत करतायत. उत्कर्ष दिवा 2 ताकदवर टीम. चला 1 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्क तयार. यश पाटील बघा अंब्रेला टाईप फिल्डिंग सजावट. आणि ही येस मिसफिल्डिंग शॉर्ट मिड विकेटला आणि दमदार विजय प्रस्थापित केला. घनसोळी रिवान संघाची हा 2रा विजय. आणि उत्कर्ष दिवा यांचे परतीचे दौर कापलेले आहेत. त्यांचा पराभव झाला आहे. तर बीएन ग्रुप कोपरखैने आणि एपी बॉईज. तर आमचे आदेश आगासकर यांना विनंती करतो प्लीज. नुकतंच ज्यांचं आगमन झालं अतिशय दमदार कार्य सम्राट 20% राजकारण 80% समाजकारण असे आमचे दमदार खासदार माजी खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक. तर नेरुगावचे माझे नगरसेवक सन्मान्य गिरीजी म्हात्रे यांचा देखील सन्मान करावा आयोजकांना विनंती करतोय.